नमस्कार. आज आपण जाणार आहोत टिटवाळा येथील गणेश मंदिरात. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर टिटवाळा स्टेशनवरून कसे जावे हे आता पाहू आपण. गणपती बाप्पा मोरया. स्टेशनवरून बाहेर पडल्यावरच तुम्हाला सहजरित्या इथून शेअरिंग रिक्षा उपलब्ध आहेत. बाहेर पडून आपण शेअरिंग रिक्षाने 10 ते 15 मिनिटात गणेश मंदिरात पोहोचू शकतो. या शेअरिंग रिक्षा मंदिराच्या बाहेरच बरोबर थांबवतात. हे आहे मंदिराचे मुख्य द्वार. तुम्ही पाहत आहात इथे विविध दुकाने आहे. इथून तुम्हाला प्रसाद सहज मिळू शकतो. ते फुलं तुम्ही घेऊ शकता. हार, दुर्वा, जास्वंदीची फुले. इथे तुम्ही पाय धुवून मगच पुढे जाऊ शकाल. आज आपल्याला इथे गर्दी कमी दिसते, नाहीतर इथे खूप रांग असते. आता आपण जात आहोत गणेश मंदिराच्या गाभाऱ्यात. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. आपण दर्शन घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. बाप्पाची अशी सुंदर मूर्ती दिसते आपल्याला. हे गणपती मंदिरचा वरचा भाग आहे. गाभाराच्या वरती हा परिसर आहे. या जिन्याने आपण वरती येऊन इथे दर्शन घेऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रदक्षिणाही घालू शकतो. प्रदक्षिणा घालताना तुम्ही पाहू शकता इथून आपल्याला मागील तळ दिसत आहे. हा परिसर खालचा आहे. मंदिराच्या सभोवतालीच हा परिसर आहे. त्याच्या जवळच धार्मिक वस्तू भांडार आहे. इथे आपल्याला विविध प्रकारचे मूर्त्या, लोणची, पापड, हार, पूजेचे साहित्य असे हे दिसत आहे. हे तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही इथे येऊन एकदा भेट द्या. पहा किती सुंदर मूर्त्या आहेत इथे. विविध देवांचे, गणपतीच्या तर खूपच सुंदर मूर्ती आहे. स्वामींची मूर्ती आहे. अगरबत्ती, पूजेला लागणारे साहित्य, शंख, घंटी, गणपतीच्या मूर्त्या, त्यांचे आसन, किचेन, शोभेच्या वस्तू. ह्या विविध वस्तू आपल्याला या दुकानात अवेलेबल आहे. पितळेच्या वस्तू, त्याचप्रमाणे गंध, फोटो, समई, पूजेला लागणारे साहित्य, शोभेच्या वस्तू. हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर. इथे तुम्ही विश्राम करू शकतात, थोडं फेरफटका मारू शकता, या सभोवती आनंद घेऊ शकता, शांततेचा आनंद परिसराचा. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया.